हा सर. प्रधान का? डोंबिवली? सर 9:15 पर्यंत पोहोचेन मी. हो मी पोहोचतो वेळेत. बाय. गोळी घेतली ना की जरा बरं वाटतं ग. आणि गोळीचा प्रभाव कमी झाला की आई ग मरणाच्या वेदना होतात, सहनच होत नाही मला. काय 7:30 लागली माझ्या मागे देवास ठाऊक. त्या गोखल्यांनीच काहीतरी केलेलं असणार. आई अशी त्यांची संस्कृती नाहीये. मग काय संस्कृती आहे? लग्न झालेल्या प्रत्येकाचे संसार मोडण्याची. आई दुखतंय ना, मग गप्प राहा ना जरा. माझा पाय आणि कंबर दुखते, तोंड नाही. तोंडाला सुद्धा जर उसण भरत असती तर किती बरं झालं असतं नाही. तुम्ही माझी ना नुसते टिंगलच करा. टिंगल टिंगल नव्हे, खरं तेच बोलतोय मी. बाबा तिला बरं नाहीये ना, मग उगाच कशाला छळताय? आम्ही तिला बाबा प्लीज. हे काय हा दिवट्या काय? यांना ना काही माझी किंमतच नाहीये. मला काही झालं ना तर गावभर साखर वाटतील. आई ग तू आता शांत राहा बघू. आणि बाबा आज दही तुम्ही फ्रीज मध्ये टाका. बरं दुपारचं जेवण झाल्यावर बाकी सगळे फ्रीज मध्ये टाका. उन्हाळा खूप वाढलाय. सगळं करतो मी. तुझा आता उशीर होईल. हो मी निघते. बरं गाडीतून जातेस. मुंबईचा उकाडा असह्य व्हायला लागलाय आता. जा येते मी. तू येतोयस? हो चल.